चला मॅचला आता सुरुवात करायची आहे. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहणार आहोत. एका बाजूने जय हनुमान भातवे संघ, दुसऱ्या बाजूने माहीम. आजच्या दिवसातला टॉप 4 मध्ये जाणारा संघ माहीम आपण पाहत आहेत. जबरदस्त कामगिरी केली आज माहीम संघाने. वासलाई संघासारखा एक बलाढ्य संघाला पराभूत करून टॉप 4 मध्ये प्रवेश केला गेलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण सजवून घ्या, कारण याच्यानंतर एकूण 2 सामने आहेत. सेमीफायनल आणि फायनलचा सामना असेल. चला माहीम संघ आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. दोन आमचे ऑफिशियल पंच नंदकिशोर मिराशी सर आणि महेंद्र बोईजी सर हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सेमीफायनल नंबर 2 असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहत आहेत. फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करेल? कालच्या दिवसातला टॉप संघ आपण पाहत आहेत जय हनुमान भातवे संघ, तर आजच्या दिवसातला टॉपर संघ पाहायला मिळाला आहे तो माहीम हा संघ आपण पाहत आहेत. 4 षटकाचा सामना असेल. दोन्ही संघाच्या 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. चला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. या स्पर्धेसाठी देणगीदार ते खूप महत्वाचे असतात. सभापती निवेदिता सचिन पाटील अँड सन्स आदित्य राज आणि यश यांच्या माध्यमातून 25,000 रोख रक्कम. त्यानंतर शाहिद शेख, सिराज शेख, सरफराज शेख यांच्याकडून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ 25,000ची रोख रक्कम आपण पाहत आहेत. चला 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. त्यानंतर श्री जय सुरेश मुणगेकर आणि कुमार कर्मा जय मुनगेकर यांच्याकडनं मात्र आपण पाहत आहेत 20,000 रुपयाची भरीव देणगी. त्यांचेही मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. जॉली ग्रुप ब्रँच स्टे होम यांच्याकडनं आपण पाहत आहेत अल्बर्टजी चटियार साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत 15,000 रुपये. त्यानंतर एक हितचिंतक अगदी नाव गुपित आहे 11,000 रुपये त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाल्यात. श्री नितीन अरविंद चौधरी यांच्याकडून आईच्या स्मरणार्थ श्रीमती वत्सला अरविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतात 10,000 रुपये. त्यानंतर हिंदुश्री कुणालजी पाटील दादा यांच्या माध्यमातून 25,000 रोख रक्कम आपण पाहत आहेत. जसं ब्रेक मिळत त्यामध्ये नावं अगदी असली जातील. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा अतिरिक्त खेळाडू चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम तनिष काही बोलले आहे गोलंदाजी मार्कवर. एक एक्स्ट्रा खेळाडू माहीम संघाचा आपण इथे या. पंचांचा करीन सिग्नल येत आहेत. 4 षटकांचा सामना असेल. सेमीफायनल नंबर 2 बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅचला होते सुरुवात. पहिल्या बॉलवर विकेट क्रमांक 1 आपण पाहत आहेत. पहिला धक्का लागलाय भातवे संघाला. गॉन. पहिल्या बॉलवर अगदी विकेट. अपराजला मात्र हताश हतबल निराश मनाने परतावा लागलाय. बॅटची एज लागली. विकेट किपरने मात्र सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. जिग्नेश आलाय. कालच्या दिवसात अपराजने चांगली फलंदाजी केली होती. जिग्नेश पाटील आपण पाहत आहेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. कालच्या दिवसात जी कामगिरी केली होती तीच पुनरावृत्ती इथून करावी लागेल. परंतु आजच्या दिवसात माहीम संघाचा दबदबा राहिलाय अप्रतिम आपण पाहत आहेत.
जिग्नेश पाटील आपण पाहतात नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन. पहिला धक्का जरूर लागलाय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालाय कैवल्याच्या माध्यमातून. बॅटची एज लागली आणि विकेट परिपूर्ण केला गेलाय. फलकार एकी धाव नाहीये. विकेटचं झालंय पतन. लेफ्ट हँड फलंदाज. आज हवा एकदम स्तब्ध आपण पाहतायत. पहिल्या 3 दिवसामध्ये दुपारच्या सत्रानंतर हवेचा झोत जरूर पाहिला होता. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. निर्जन स्थळी चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. दुहेरीने श्री गणेश केला होता जय हनुमान बादवे या संघाचा. 2 धावा धावफलकावर. 2 बॉलच्या अगदी समाप्ती खेळ. आज माहीम संघाने छाप सोडलंय. अप्रतिम कामगिरी राहिले. अगदी क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो. आजच्या दिवसामधला टॉपचा संघ आपण जरूर पाहायला मिळाला. टॉप 4 मध्ये जाणारा हा चौथा संघ. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतायत. पुढील बॉल. धावसंख्या 2 स्कोर कार्ड वर 1 गडी बाद. हो यावेळेस थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. धीम्या गतीने चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. कैबल्य चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 2 धावा आहेत. 1 गडी बाद. इथून एक मोठा टार्गेट सेट करावा लागेल कारण समोरच्या संघामध्ये आक्रमक बॅटर्स आपण जरूर पाहिल्यात आजच्या दिवसामध्ये. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. जिग्नेशला परतावा लागेल. दुसरा धक्का. 2 या धावसंख्येवर. दोन गडी बाद. 2 धावा धावफलकर आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतायत. प्रतीक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुरुवात खराब राहिलंय. चेअरमन बादवे या संघाची कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली होती परंतु आजच्या दिवसामध्ये अगदी सुरुवात थोडीशा धीम्या गतीने 2 धक्के जरूर लागल्यात. 2 धावा फक्त धावफलकावर. 4 बॉलच्या अगदी समाप्ती खेळ. प्रतीक आलाय. इथून प्रतीकला शांत माइंड बॅटिंग करावे लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. पुढील बॉल. आदरणीय सन्माननीय कमलेश दादांचा शुभ आगमन होतंय. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मथाने चषक 2026 शानदार आयोजन आपण पाहतायत. एक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आपण पाहतायत. आपण पाहिलं तर कुणाल दादांचं आगमन झालं त्यानंतर कमलेश दादांचं आगमन झालंय. आपले हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. नेहमी सातत्यानं समाजसेवा त्यांना जरूर पाहायला मिळालंय. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्यांचं सातत्यानं असतंय. या इथे मात्र फटका फसला गेलाय. हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. विकेट क्रमांक 3. तिसरा धक्का लागतोय. 2 या धावसंख्येवर. व्यासपीठावर पाहू शकतात आपण आदरणीय सन्माननीय कमलेश दादांचा शुभ आगमन झालंय. त्यांचं स्वागत सन्मान लगेच आपण परिपूर्ण करणार आहोत. मी मनोज सरांना विनंती करेन आपल्या शुभ असते आपण कमलेश दादांचा स्वागत सन्मान करणार आहोत. समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आपण पाहतायत. कमलेश दादा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मनोजजी पाटील सरांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण कमलेश दादांचा स्वागत सन्मान करणार आहोत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान सातत्यानं आपण पाहतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा जिग्नेश येते. थोड्याशा अडचणीत आहे संघ आपण पाहतात. त्यांच्या समेत सीताजी मात्रे उपस्थित झाल्यात. विठ्ठलवाडी ग्रामपंचायत पांडे ग्रामपंचायत आपण पाहतायत. सदस्य सीताजी मात्रे साहेब उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत सन्मान केला जाईल. मी सीताजी मात्रे सरांना विनंती करेन आपण
पुढे या, आपलंही स्वागत केलं जाईल. जितेंद्रजी म्हात्रे यांना विनंती करेन, आपणचे शुभ हस्ते आपण श्रीधरजी म्हात्रे सरांचा स्वागत सन्मान करणार आहोत. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता श्रीधरजी म्हात्रे सरांचं स्वागत केलं जात आहे. इथून एकामागून एक धक्के लागले जात आहेत. विकेट क्रमांक 4 अगदी अडचणीत आहे टीम. आपण पाहत आहे जय हनुमान भादवे संघ. स्कोर कार्ड धावात फक्त 2 आणि 4 धक्के लागल्यात. उद्धव येतोय, नवीन फलंदाज संकटात आहे. जय हनुमान भादवे संघ आपण पाहतायत. कमलेशजी राऊत साहेब आपण पाहतायत. त्याच्या आधी आपण पाहिलं तर कुणाल दादा इथून आले होते. आज त्यांच्या गावातले प्रीमियर लीग, परंतु जे आपल्या समाजावर प्रेम आहे त्यासाठी मात्र आवर्जून उपस्थित झाले. त्यांचे खूप मनापासून आभार असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून संकटात आहे टीम. आपण पाहतायत जय हनुमान भादवे संघ. 4 विकेट्स, फक्त 2 धावा धावफलकर आहेत. आज चांगली कामगिरी केलंय माहीम संघाने. तनिषने अगदी मन जिंकल्यात आज. पुढील बॉल. हो अगदी वेगवान चेंडू, डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. अप्रतिम कामगिरी राहिलंय. 2 बॉल मध्ये एकही धाव खर्च करत नाहीये. स्कोर कार्डवर फक्त 2 धावा आहेत आणि 4 धक्के जरूर लागले गेल्यात. भादवे संघाला अडचणीत आहे. संकटमोचक कोण ठरेल या टीम साठी? नावात जय हनुमान आहे. संकटमोचक ठरावा लागेल. उद्धवला आज संधी असेल. कालच्या दिवसात उद्धवला जास्त फलंदाजी मिळाली नव्हती, परंतु आजच्या दिवसात त्याला संधी मिळाली आणि त्याचा फायदा उठवावा लागेल. परंतु समोर तनिषचं मात्र कडवं आव्हान समोर आहे. 2 धावा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लगवानचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदम बैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 3 या अंकावर. अगदी धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे जाताना आपण पाहतात. सुरुवातीला 4 धक्के जरूर लागले गेल्यात. सुरुवात चांगली झाली नाहीये, त्याच कारणास्तव आपण पाहतात अगदी धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे जाताना 3 धावा धावफलकर आहेत. षटक क्रमांक 2. आतापर्यंत 3 बॉलची समाप्ती झाली. जिग्नेश कडेही संधी असेल. पुढील बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदम बैल सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 या अंकावर. 4 गडी बाद, 4 धावा धावफलकर आहेत. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी सातत्याने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालंय माहीम संघाकडून. 4 गडी बाद, 4 धावा धावफलकावर. पुढील बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या आसऱ्याला 5वा धक्का. 4 या धावसंख्येवर गॉन. सुंदर स्पर्धा आपण पाहतायत. समुद्र किनारे सुंदर मैदान आपण पाहतायत. अगदी मठाने चषक 2026 सुंदर आयोजन. नागेश मैदानच्या आतमध्ये येतोय आणि नागेशने कालच्या दिवसात एक अप्रतिम झेल टिपला होता. कालच्या दिवसामध्ये आज फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत आहे. 4 धावा धावफलकावर आणि 5 धक्के जरूर लागले गेल्यात. स्कोर कार्ड धावात अगदी 4 आणि 5 धक्के जरूर लागल्यात. प्रथम बॅटिंग करताना भादवे संघ आपण पाहतात. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू आपण पाहतायत. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी राहिलंय
मिठा माहीम संघ आपण पाहत आहेत. अप्रतिम. आज 7 संघ एकमेकांसमोर होते, त्यामधला हा टॉपचा संघ आपण पाहायला मिळाला माहीम संघ. पुढील बॉल. हो हो, अगदी वेगवान चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावात फक्त 4, 5 गडी बाद. दोन षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर फक्त 4 धावा आहेत, 5 गडी बाद. येणारे जुनी 12 चेंडू असतील. 12 मध्ये 20 ते 25 धावा आणखीन इथून उभ्या कराव्या लागतील. समोर जिग्नेश आपण पाहतायत. पहिला बॉल ऑन साइड घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कॉर्नर परिक्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सौरभ हा गोलंदाज आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3. 5 धावा, 5 गडी बाद आपण पाहत आहेत. थोडशा बिकट अवस्थेमध्ये टीम पाहायला मिळालंय. इथून धावसंख्या उभी करावी लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये माहीम संघाने दबदबा निर्माण केलाय आणि त्याच प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. पुढील बॉल. हो हो, इथून थोड्याशा धीम्या गतीने चेंडू येतोय. 1 धाव परिपूर्ण केली जाते. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन 6 अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतंय समोरच्या टीमला, पण तो अगदी वर्चस्व निर्माण केलंय. माहीम संघाने कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी राहिले, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पुढील बॉल. ऑन साइड करण्याचा प्रयत्न. डीप मधून शतकशक पुढे येतोय. 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय अगदी 6 या अंकावर. 7 या अंकावर. 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. पाचवे संघ खालच्या दिवसाला जो आत्मविश्वास पाहायला मिळाला तो मात्र कुठे दिसत नाहीये. सुरुवातीला धक्के लागले, त्यानंतर सिंगल अँड सिंगल धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. समोर नागेश, लेफ्ट हँड फलंदाज. नागेशकडे अनुभव आहे. हो हो हो, धीम्या गतीने चेंडू येतोय. बॅट्स मात्र थोडीशी आधीच फिरली जात आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेलंय 7 या अंकावर. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सध्या आपण पाहत आहेत. सुरुवात चांगली होणं गरजेचं असते, परंतु ती झाली नाहीये. त्याच प्रात्यक्षिक आपण पाहत आहेत. अगदी धीम्या गतीने स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल, वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 या अंकावर स्कोर कार्ड आपण जाऊन पोहोचला गेलाय. भादवे संघ एक धावेसाठी झगडावं लागते सध्या, परंतु चांगल्या लाईनच्या लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. माहीम संघ आपण पाहत आहेत. 8 धावा धावफलकार. पुढील बॉल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येतात. मिड विकेट मधून 1च धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. जिग्नेश 3 चेंडू मध्ये 3चं योगदान. स्कोर कार्ड धावात फक्त 9. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू. पुढील बॉल. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एकेरीने षटक क्रमांक इथून 3 समाप्त होईल. स्कोर कार्ड धावा आहेत 10. 5 गडी बाद. येणारी 6 बॉल आहेत. एक छोटीशी 2. स्वागत असेल. 18 बॉल मध्ये फक्त 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे 6 बॉल. विनीत आला गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. इथून किती धावा येतील
कारण आज चांगली बॅटिंग राहिली माहीम संघाची. 10 धावा धावफलकावर षटक क्रमांक अंतिम विनीत गुलाम मार्कवर आलाय. मॉनिश 11 श्रीराम संघ उपस्थित झालाय. मेगा फायनल मध्ये असेल त्याचा संघ, त्याच्या अपोजिट कुठला संघ इथून असेल. सध्या कामगिरी राहिली माहीम संघाची अप्रतिम. षटक क्रमांक 4 आपण पाहत आहेत. पुढील बॉल यावेळेस पहिल्या बॉलवर केलाय प्रहार. धावा मिळतील 6. यावेळेस थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं. एकदा मैल क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तद्वार दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी वेगाने परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 अंकावर. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येणारे 4 चेंडू आहेत. 4 मध्ये आणखीन 2 हवाई सफर. इथून पाहायला मिळतील का जिग्नेशच्या बॅट मधून. सुंदर आयोजन नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. चांगले देणगीदार माहेर वाशिंदने चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळालंय. पुढील बॉल हो 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 मोठा फटका खेळण्याचा मनसुबा जरूर वर्तवला होता. चेंडूबाईचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फक्त 18 धावफलकार धावा आहेत. प्रत्येक धाब्यासाठी झगडावं लागतंय. एक षटकार वगळता सिंगल ला प्राधान्य दिलं गेलं होतं. पुढील बॉल 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. स्कोर कार्ड धावात 18. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑनसाइड करण्याचा प्रयत्न. तनिष तिथे पुढे सरसावला झालाय आणि दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता अगदी 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन 20 रन 20 या अंकावर. आता येणारे 2 चेंडू असतील. 20 रन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकर आपण पाहतात. शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडू मध्ये 2 हवाई सफर इथून पाहायला मिळतील का. जिग्नेशच्या बॅट मधून प्रयत्न करावा लागेल कारण संघ अडचणीत आहे. 20 धावा धावफलकावर शेवटचे 2 चेंडू असतील. पुढील बॉल ओहो इथून विकेट क्रमांक 6 आपण पाहताय. चला नेक्स्ट फलंदाज शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल असेल. स्कोर कार्ड दावा 20. 6 गडी बाद. अंतिम चेंडू असेल. 20 रन स्कोर कार्ड आपण पाहतायत. एक षटकार वगळता फक्त सिंगल जरूर पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल. 20 धावा धावफलकावर. नागेश या बॉलवर एखादा चौकार पाहायला मिळेल का नागेशच्या बॅट मधनं. शेवटचा बॉल. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. शेवटचा बॉल म्हणजे दुसऱ्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. इथून विकेट क्रमांक 7 आपण पाहताय. 4 षटकाची योग्यरित्या समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करताना आपण जय हनुमान भादवे संघ 21 धावा आहेत आणि 22 धावांचं लक्ष असेल विजयांकरिता. धन्यवाद कमलेश दादा आणि शिवाजी माते साहेब. आपण पाहतायत वेळात वेळ काढून उपस्थित झाल्यात. त्यानंतर आपण पाहतायत नितीन अरविंद चौधरी यांच्या माध्यमातून आपल्या आईच्या स्मरणार्थ कैलासवासीय आपण पाहतायत कैलासवासीय वत्सल अरविंद चौधरीच्या स्मरणार्थ 10,000 रुपये. त्यानंतर जय सुरेश शेलार आणि भावेश वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून 7,000 रुपये. तन्वेश पाटील यथार्थ एंटरप्राइज बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्यानंतर स्वप्नील सुभाष पाटील सुभाष कॅटस यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. मयूर एजन्सी मथाणे एडवन आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्यानंतर कुमार अशोक चौधरी मथाणे यांच्या माध्यमातून आपण पाहतात 5,000 रुपये. अभिनेश किनी आगम मोटरचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्यानंतर वेद आशिष मात्रे कळवे
यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्यानंतर आपण पाहत आहेत निकेश पांडुरंग वर्तक कोरे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. नचिकेतजी पाटील वेडी सरपंच साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. धीरज राऊत अधिरा कॅम्पिंग उसळणी यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्यानंतर रफिकजी शेख शिरगाव 5,000 रुपये. सुनीत सुभाष कवळी चटा यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्यानंतर गौरवजी पाटील रुचित पाटील स्वागत पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. डॉक्टर देवेंद्र पाटील ईशान युरोलॉजी अँड किडनी केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. त्यानंतर कल्पना हरेंद्र वैती माहीम यांच्याकडनं 5,000 रुपये. राजेश जयंत वैती यांच्याकडनंही 5,000 रुपये. त्यानंतर सुशील मुरलीधर राऊत यांच्याकडनंही 5,000 रुपये. त्यानंतर आपण बघतात आनंददादा तरे माकणे यांच्याकडनंही 5,000 रुपये. शाहिद सिराज आणि सरफराज यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर चषक तुषार मोरेश्वर पाटील यांच्याकडून आपल्या आईच्या स्मरणार्थ विनोदिनी मोरेश्वर पाटील हिच्या स्मरणार्थ 3,000 रुपये. त्यानंतर जयदीप आणि कुमार भावेश रमाकांत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहता 3,000 रुपये. त्यानंतर मीट टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून 3,000 रुपये आपण पाहत आहात. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा ब्रेक मध्ये ही नामं वाचली जातील. आपल्यासोबत हार्दिकची किणी जोडले जातील. तर आमच्या संपूर्ण माहीरवाशीन आपण पाहतायत त्यांच्या माध्यमातून 59,500 रुपये आल्यात. त्यांचं मनाच्या वतीने खूप खूप आभार असेल. खूप चांगलं योगदान आपण पाहतायत. माहीरवाशीन समस्त भगिनी यांच्या माध्यमातून 59,500 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चांगलं मनोगतही व्यक्त केलं होतं. एकंदर आपण पाहतायत मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा हार्दिक चिकिनी आपल्यासोबत जॉईन होती. धन्यवाद नितीनजी पाटील सर. दुसऱ्या सत्राला ठिकाणी सुरुवात होत आहे. सेमीफायनल क्रमांक 2चा हा सामना आपण पाहतोय. पहिलाच बॉल मिड ऑनला ठिकाणी काढण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव मिळाली या बॉलवरती. टार्गेट 22 समोर ठेवले गेले. 22 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. उज्ज्वल संघ आयोजित मताने चषक 2026 आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. मताने चषक 2026 हे अद्भुत पर्व आणि या अद्भुत पर्वाचा चॅम्पियन कोण बनणार याकडे लक्ष वेधित झालंय. या ठिकाणी जरूर आपण पाहू शकताय विजयाचं समीकरण या ठिकाणी सोपं करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्याच बॉल वरती आलाय चौकार. ग्रुप यांच्या माध्यमातून एक मोठं योगदान खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 59,557 रुपयांचं जे आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. खऱ्या अर्थानं एक नवीन संकल्पना या ठिकाणी क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली यंदाच्या वर्षामध्ये मथाण्याच्या या ऐतिहासिक मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये. आणि ती संकल्पना यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. फिल्डिंग चांगली झालाय अपराजच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या आकड्यावरती. आणि प्रत्येकाला या ठिकाणी मताने करायला आज अभिमान वाटेल आणि रुबाबानं या ठिकाणी मिळवायला खऱ्या अर्थानं ते जर आपण पाहू शकता तो राजेशाही रुबाब या स्पर्धेने त्यांना मिळवून दिलाय. कारण खऱ्या अर्थानं जी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली मागील 1.5 महिन्यापासून आणि त्या मेहनतीचं या ठिकाणी यश खऱ्या अर्थानं ते प्राप्त झालंय. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ठिकाणी करतायत मैदानामध्ये चैतन्य. चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट 22 धावांचं समोर ठेवलं गेलं 4 षटकांमध्ये. या पहिल्या षटकामधील हा शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. प्रतीक्षा अगेन्स्ट चैतन्यला आपण पाहतोय.
बॅकफुटला जाऊन टॅप केलं जाते. शतशत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नॉन स्ट्रायकिंग वरती धोक्याची घंटा वाजलाय आणि जवळ एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 8. सामनावीराच्या अंगात बल देणाऱ्या जर्सीज ज्या आहेत खऱ्या अर्थानं त्या रणरागिणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आल्यात. सामनावीराच्या अंगात बल देणाऱ्या जर्सीज आहेत रणरागिणी. भावांच्या उत्साह द्विगुणित करण्यासाठी गावी आल्या माहेरवाशिनी. भावांच्या यशासाठी गावाच्या नावासाठी पदरात साठवलेली दिली नाणी. आलेल्या लाडक्या बहिणींच्या स्वागतासाठी मन पसंत वाजवेल डीजे वर्गानी. ही कविता आपल्याला पाहायला मिळते. ही चारोळी आपल्याला पाहायला मिळते. माहेरवाशिनीसाठी खऱ्या अर्थाने ही टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते. आणि आज प्रत्येक मताने करायला अभिमान वाटेल आणि त्या माहेर वाशिनींना सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटेल. आठ धावा स्कोर काढून लागला गेला. तिथे नो लुक शॉट आणि इनफिल्ड वरून बॉलला काढलाय फाईन लेगला. येतोय फलंदाज चैतन्यच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. आधीच्या काही चेंडूंवरती देखील नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न चैतन्याने केला होता आणि त्याच्या फलंदाजीमध्ये एक नव चैतन्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आता 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धाव घेतलेली नाही. या बॉलवरती कमबॅक चांगला झालाय. पुढचा सामना मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला आणि त्यामध्ये मोहनीश 11 श्रीराम कसरलेली टीमने बाजी मारला आणि ते प्रतीक्षा करतायत कोणता संघ आमच्या समवेत या ठिकाणी फाईट करण्यासाठी दाखल होईल. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी दाखल होत आहेत. या षटकातील तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. शॉर्टबॉलचा वापर बॅट चिकडा त्या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला प्रवास सुरू झाला चेंडूचा. आउटफील्ड त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत साथ देते आणि अखेरकार चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला गेला. 4 धावा. सहा धावांची गरज आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. चैतन्याच्या बॅटमधून 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल या ओव्हर मधील इथे नो लुक शॉट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर जज करतायत. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 3 धावा सुद्धा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. आता विजयाकरिता फायनल मध्ये दाखल होण्याकरिता 3 धावांची आवश्यकता. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 3 धावांची गरज भादवे संघासाठी. ते पराभवाचे ढग या ठिकाणी बंडू लागल्यात. 19 धावा स्कोर कार्ड वरती 3 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय. तनिष्कला आपण पाहतोय आज काय खेळ दाखवला. एक परफेक्ट ऑलराऊंडर या टीम मध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये हे नाव सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवेलात काही शंका नाहीये. परफेक्ट यॉर्कर जबरदस्त बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. भादवे संघाने ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी केली होती आज ती आतषबाजी कुठेतरी पाहायला मिळाली नाही आणि फक्त 21 धावा त्यांनी बनवल्या. 22 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतायत जरूर धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. फाईट बॉल म्हणजे आता विजयासाठी 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. ग्रँड फिनालामध्ये पोहोचण्याकरिता 2 पावलं दूर या ठिकाणी माहीम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज या हाफमधून अडवल हाफमधून अंतिम 4 मध्ये पोहोचणारा या ठिकाणी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. सेमी फायनल मध्ये या ठिकाणी त्यांची बॅटल त्यांची फाईट झाली भादवे संघासमोर आणि भादवे संघासमोर काही गोलंदाजी केली.
चांगला बॉल तरीकेने पाहायला मिळतोय. एक धाव तर जरूर मिळवली जाईल. एक धाव येते. स्कोर इज लेवल. 21 धावा स्कोर कार्ड वरती. धावा स्कोर कार्ड आपण पाहतोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी एका धावेची आवश्यकता. लक्षात घ्या ग्रँड फिनाले आपण जो टॉस आहे तो मुख्य खेळपट्टीवरती आपण घेणार आहोत. त्याची नोंद घ्या. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जे दोन संघ ग्रँड फिनाले मध्ये असतील. 12 बॉल मध्ये विजयासाठी एका धावेची गरज आहे. ग्रँड फिनाले मध्ये तो दरवाजा या ठिकाणी जरूर उघडण्याकरिता फक्त काही क्षण दूर आणि त्यानंतर मेगा फायनल मध्ये प्रवेश या ठिकाणी केला जाईल माहीम संघाचा. 12 बॉल 1 ची गरज. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कदाचित अजूनही प्रतीक्षा करावी लागेल का. कॅच सोडलाय आणि ग्रँड फिनाले मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आजच्या दिवसामधून आपण पाहतोय. माहीम संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. टाळ्या तनिष्कसाठी सुद्धा झाल्या पाहिजे कारण आज खऱ्या अर्थानं जो लढलाय ना वाघ दहाडताना दिसलाय माहीम संघाचा. चला दोन्ही टीम आपण लाईनअप मध्ये मैदानामध्ये उतरायचं आहे आणि दोन्ही टीम जो मैदानामध्ये आता सामना सुरू होता आपण हस्तांदोलन करून घ्या. मॅच समरी आपण पाहतोय. जिग्नेशच्या बॅट मधून 14 धावा आल्या परंतु तदनंतर कुठेतरी जे बॅट्समन होते दुरी आकडा गाठवू शकले नाही. लाईनअप मध्ये आपण मुख्य मंचाच्या समोर आपण उभं राहायचंय. दोन्ही संघ मोहनीश 11 श्रीराम कसराली आणि त्याचबरोबर माहीम संघ आपण लाईनअप मध्ये या ठिकाणी मुख्य मंचासमोर उभं राहा. चला जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे आणि प्रमुख अतिथी जे आहेत मी त्यांना विनंती करतोय आपण बरोबर मुख्य मंचासमोर त्या भूमीवरती आपण या ठिकाणी यायचं आहे. चैतन्य आपण सुद्धा या. मॅन ऑफ द मॅच चा जो पुरस्कार आहे तो आपण स्वीकारायचा आहे आणि दोन्ही संघ आपण लाईनअप मध्ये कृपया मुख्य मंचासमोर उभं राहायचं आहे. तिथे टॉस केला जाईल.